कारल्याच्या आई एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर आणि देवस्थानची गाडी खासगी व राजकीय वापरासाठी वापरणं तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे आरोप करण्यात आले। इतकंच नाही तर व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीनं पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावाही पुजाऱ्यांनी केलाय। याबाबत पुणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे आणि यामुळे कारला परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे। कारला देवस्थानकडे असलेली इनोवा आणि फॉर्च्युनर गाडी वैयक्तिक आणि राजकीय वापरासाठी वापरली जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। दरम्यान या सर्व आरोपांना ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी ठामपणे फेटाळून लावलंय। 2017 ते 2023 या कार्यकाळात जेवढं सोनं आलं यांनी चार्ज घेताना कुठल्याही प्रकारचं त्याचं मूल्यांकन केलेलं नाही। ते असंच ओतून ताब्यात घेतलं, कुणाला लिहून दिलं नाही, प्रशासक समितीला यांनी लिहून नाही दिलं आणि ह्यांनी प्रशासक समितीकडून लिहून नाही घेतलेलं। त्यांनी मूल्यांकन केलंच नाही। ते सोनं खाले असं पहिल्यापासून पण सोनं खात आलेले आहेत की सोन्याची पावती भाविकांना चुकीची दिली जाते। माझ्याकडे एक फोटो आहे तुम्हाला दाखवायला, मी तो प्रसिद्ध करतो। त्याच्यावरती सोन्यासारखी दिसणारी वस्तू अशी प्रत्येक पावतीवरती लिहिलं जातं। 1 वर्ष झाले मला एकविरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झालेलो। 1 वर्षात मी काय केले कामाची पावती ही जे माझे म्हणजे देवीचे जे भक्त आहे, भाविक भक्त ते येऊन बघतात आणि आता इलेक्शनचा काळ आहे, आरोप होत राहणार। हे सगळं काय आरोप केले ते अजून काही मला माहिती नाही आहे, पण जे काय आरोप केलेत त्याचे सगळे कागदपत्रासहित सगळ्या लोकांना मी दिला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.